मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅलो नमस्कार, पुन्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वर्षाचा पहिला सण आहे, म्हटलं चला काहीतरी गोडधोडाचा स्वयंपाक करावा, अर्थात पुरणपोळीच। बट आमच्याकडे म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि स्वराला पुरणपोळी अजिबात आवडत नाही। एक वेळेस मांडे तरी खातील, बट तरीही मी म्हटलं चलो वर्षाचा पहिला सण आहे करूयात। आणि सकाळी सकाळी उठून मी सगळ्या या तयारी करायला लागलेली आहे। मुलं पाहू शकता तुम्ही टेरेसवरच्या एकदम म्हणजे टाकीवर चढून चढून पतंग खेळत आहेत। नाशिकमध्ये खूप जास्त क्रेज आहे पतंग खेळण्याचं, गुजरात जवळ असल्यामुळे मे बी। बट यस, खूप उत्साहाचं वातावरण आहे, सगळीकडे गाणे वगैरे लागलेले आहेत डीजे। आणि माझी घरात लगबग सुरू आहे पुरणपोळी करण्याची। दोघेही घरीच आहेत आणि मिस्टरांची तब्येत थोडीशी बरी नाही आहे, सो ते झोपलेले आहेत, आराम करत आहेत। म्हटलं पटापट पुरणपोळी करू आणि दुपारचा स्वयंपाक करूया। बट झाली गंमत अशी की पुरणपोळीचा स्वयंपाक माझा ऑलमोस्ट होत आला आणि मग मिस्टर उठले, म्हटले मला गोड खायची इच्छा नाही आहे, म्हणजे झालं माझा झाला मूड ऑफ। म्हटलं ठीक आहे, आणि मी ॲक्च्युली रेडी होते यासाठी की मी हे काहीतरी असं बोलणार। मग हा पुरणाचा सगळा स्वयंपाक साईडला ठेवला आणि मेथीची भाजी आणि पोळी केली। दुपारचं जेवण तेच झालं। म्हटलं चला आत्ता नाही खाल्लं तर संध्याकाळी खातील। बट संध्याकाळी साहेब आमचे बाहेर गेले आणि ते बाहेरच गेले मग मित्रांबरोबर, म्हणजे त्यांचं ठरलेलंच असतं, संक्रांतीला पार्टी असते, सगळे लांबून त्यांचे मुंबई पुण्याचे मित्र येतात, सो ते गेले बाहेर जेवायला। म्हटलं मी नाही जेवायला, मग हे सगळं पुरणपोळी आता मलाच खायचे। सो स्वराला ओरडून म्हटलं आपण आता हे सगळं खायचंच आहे। सो रात्रीचा हा विषय आहे, सगळं साग्रसंगीत सगळं स्वयंपाक केलेला आणि मग एक एकच पोळी आम्ही दोघींनी खाल्ली। सो असं काहीशी मकर संक्रांत माझी झालेली आहे। आणि मकर संक्रांतीनिमित्त थोडीशी खरेदी करायला बाहेर पडले होते दुसऱ्या दिवशी, आणि एवढी सगळी खरेदी करून आलेली आहे तर तुम्हाला घरी जाऊन दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते। खूप दिवसाचं प्लॅन होतं या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, म्हणजे एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याबरोबर आणखी काय काय घेतलं आहे, सो पहा तुम्ही। चला भांडे आणले भांडे। तर संक्रांतीनिमित्त मी खूप साऱ्या गोष्टींची खरेदी करून आणलेली आहे, म्हणजे भांड्यांचीच ॲक्च्युली। तर आज मी तुम्हाला ती दाखवते। चला पहिले छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करते। तर ओके, मी ठेवूया साईडला। सो फर्स्ट दाखवते, छोट्या छोट्या गोष्टी आहेत यामध्ये, नंतर मग तुम्हाला मोठं असं दाखवत जाते। तर फर्स्ट आपल्याला रेग्युलर लागणारी चहाची गाळणी। तर माझी चहाची गाळणी आहे ना, म्हणजे सेम मी दुकानातून आणि सेम ब्रँडची घेतली होती, म्हणजे चांगली आहे बऱ्यापैकी, आणि 4 वर्ष चाललेली आहे ती, तिला काहीच झालेलं नाही आहे। बट म्हटलं आता एक एक्स्ट्रा हवी, ती बरेच दिवस झाले, थोडीशी साईडनी काळपण झालेली आहे, तर ती स्वच्छ केल्यावर निघते सुद्धा। बट तरी पण एक एक्स्ट्रा चहाची गाळणी घेतलेली आहे थोडंसं। त्यानंतर आपल्याला तूप ठेवायला लागतं। हे भांडं माझ्याकडे म्हणजे नव्हतं, मला खूप दिवस झाले हे घ्यायचं होतं, सो ते एक मी घेतलेलं आहे। कारण रेग्युलर आम्हाला म्हणजे आम्ही चपातीला वगैरे पोळ्यांना तूप लावतोच, तर आणि रोजचं मग कसं ते उष्ट होऊन जातं। मोठ्या डब्यात तूप काढलेलं आहे, बट एक छोट्या मग भांड्यात राहतच ते एक्स्ट्राचं, तर म्हटलं खास तुपासाठी हे भांडं बरं पडेल, सो हे घेतलेलं आहे। आणि हे हवं होतं मला चाळणी, करवाचौथची करवाचौथची नाही आहे, आपली पिठाची चाळण आहे स्टीलची। तर ही माझ्याकडे प्लास्टिकची आहे, बट आता ती खराब झाली, त्याच्यामुळे म्हटलं एक ही गहू मैदा वगैरे, तुम्हाला माहिती मला चाळण म्हणजे असं गहू आणि मैदा चाळायची सवय आहे, सवय काय आपल्याला लागतंच ते रेग्युलरली, सो ती आणलेली आहे एक चांगल्या क्वालिटीची। सो हे होतं छोटी छोटी खरेदी। काल सगळा भांड्यांचाच बाजार केलेला आहे मी, आणि म्हणजे महत्त्वाची खरेदी करायची होती ती मला जवळजवळ दिवाळीपासून, आणि मी गेले वर्षभर झाले। तुम्हाला गंमत पुढे सांगते मी। हे बघा, हा एक चहाचा पॅन आणलेला आहे। सो यामध्ये 2 वेळा चहा बनवून सुद्धा झाला आमचा कालपासून। सो हे हँडलवाला आणलं मी मुद्दामून, कारण स्वरा करते आता चहा वगैरे, बऱ्यापैकी स्वयंपाक करायला लागलेली आहे माझी पोरगी। बट चहा ठेवत असते ती कधी कधी, सकाळी तिला शाळेत जाताना किंवा लवकर अभ्यासाला उठते तर मग तिला लागतं, तर मला ते भीती वाटत राहते सतत की पक्कड वगैरे पकडून असं छोटंसं पातेलं आहे चहाचं, सांडेल वगैरे, म्हणून तिच्यासाठी खास हे आणलेलं आहे चहाचं पातेलं किंवा पॅन। सो हे एक आहे, खूप क्यूट आहे, हे बघा छोटंसंच आहे, इथे कॅमेरामध्ये तुम्हाला खूप मोठं दिसत असेल पण छोटं आहे हे भांडं।
आणि तर मी सांगत होते की मला दिवाळीपासून या गोष्टी घ्यायच्यात. माझ्या मिस्टरांना पाडव्याला हे गिफ्ट करणार होते. ॲक्च्युली मीच म्हटले होते की मला हे हवं आहे आणि त्यानंतर मी ते मागवलं सुद्धा ऑनलाईन, बट मला काही आवडलं नाही. आधी हे दाखवते. अरे निघ. सो माझा पोळीचा तवा सुद्धा खराब झाला आहे आता. त्यालाही 4 वर्ष झाले ऑलमोस्ट. तर त्याचं पूर्ण कोटिंग म्हणजे पहिल्या पोळीला आहे ना जे कार्बन निघतं ना असं आपल्या तव्याचं, किती घासलं तरी ते पहिल्या पोळीला थोडंफार चिकटतं. तर ते चांगलं नाही हेल्थसाठी. त्याच्यामुळे मी हा तवा घेतलेला आहे टफवेअरचा. हे बघा, हा नॉनस्टिक आहे. नॉनस्टिक नाही म्हणता येणार ॲक्च्युली, हा ॲल्युमिनियम आहे बट छान होतं याच्यावर पोळ्या. माझा पहिलाही असाच तवा आहे बट त्याचा म्हणजे खराब झाला. मी तुम्हाला डिफरन्स दाखवते याचा आणि त्याचा. हे बघा, हा जो तवा आहे तो पूर्ण असा होता पहिले सेम. फक्त याला ना प्लास्टिकचं म्हणजे हँडलला प्लास्टिकची कोटिंग आहे, याला नाही आहे. मी म्हटलं त्यांना तसा द्या पण ते म्हटले इकडचा हा हँडल गरम होणार नाही आहे. सो हा सेम असा होता तवा, त्याचा अवतार आता असा झालेला आहे. आणि तो घासला ना तरी पण हे असं निघतं एकदम, पण त्याला म्हणजे आता दिसणार नाही तुम्हाला, पण पूर्ण स्क्रॅच पडलेले आहेत. आणि हे जे ब्लॅक कोटिंग आहे ना ते निघून येतं आणि पोळीला लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आता चेंज करूया. 4 वर्ष पण झालेले आहेत आणि जास्त म्हणजे कोटिंग गेलेला तवा पण वापरू नये, आपल्या हेल्थसाठी तो चांगला नाही. त्याच्यामुळे आता हा नवीन घेतलेला आहे मी. सो हा मस्त असा चिकना नवीन तवा आता मी वापरणार आहे. त्यानंतर आता यानंतर महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला मागच्या वर्षी घ्यायच्या होत्या आणि त्याही गरजेच्या आहेत आपल्या हेल्थसाठी वगैरे. सो या कढया ट्रायप्लायच्या ज्या नवीन कढया आलेल्या आहेत, तर एकच कढई ॲक्च्युली मला घ्यायची होती बट आता गेलेच तर मग घेतली 2 साईजमध्ये. तर ही मोठी साईजची कढई 3 लिटरची एक आहे आणि ही जी आहे 1 लिटरची आहे. म्हणजे ही 20 सेंटीमीटरची आहे. 1.5 लिटर काहीतरी आहे ही, छोटी आहे. आणि ही हे बघा यावर लिहिलेलं आहे ही 3 लिटरची कढई आहे. मस्त अशी कढई, एकदम जड आहे. 1-1.5 किलो याचंच वजन आहे आणि याचं 1 किलो वजन आहे. याचं 1 ते 1.25 ते 1.5 असं वजन आहे. मी केलेलं आहे, तिथं पण केलं होतं. सो मस्त आहे. बट ही एवढी जड आहे ना, मला आवडलं खरं तर. आणि हा प्रोडक्ट मी 3 वेळा ऑनलाईन मागवलं. ॲक्च्युली हँडलवाली मागवली, त्यावर व्यवस्थित लीड पण होतं, झाकण पण होतं. हँडलवाली मी 3 वेळा कढई मागवली. एक फ्राईंग पॅन पण होता त्याबरोबर, बट मी 3ही वेळा त्या रिटर्न केल्या कारण त्या म्हणजे काहीतरी होतं त्यामध्ये प्रॉब्लेम त्या कढयांमध्ये. सो मी त्या रिटर्न केल्या. म्हटलं आता आपण ऑफलाईन जाऊनच घेऊया प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून. आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून सगळं आवड निवड करून मी या सिलेक्ट केल्या. तर या ट्रायप्लायच्या आता नवीन निघालेल्या आहेत कढया. म्हणजे तसं बरेच वर्ष झाले बट आत्ता जास्त त्या ट्रेंडिंग झालेल्या आहेत किंवा माहितीत आलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ॲल्युमिनियममध्ये पण जास्त जेवण नसतं बनवायचं कारण रोज भाजी तर आपण बनवतोच कढईमध्ये. सो ते असतं. त्या ट्रायप्लाय म्हणजे 3 लेअर ट्रायप्लाय 3 लेअर. तर इथून असतं स्टील, खालून स्टील आणि याच्या आतमध्ये इनबिल्ट आतमध्ये असतं ॲल्युमिनियमचं कोटिंग. त्याच्याने जेवण आपलं जळत नाही अजिबात. म्हणजे कोणताच असं जास्त यामध्ये पदार्थ चिकटत नाही. सो जेव्हा मी यामध्ये बनवेल तेव्हाही तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. बट ट्विस्ट असा आहे, म्हणजे मी घेतलं सगळं आवडीने आणि घरी आल्यावर परत मग स्वरा मला बोलली मम्मी हँडलवाली कढई काय नाही घेतली, आधीच तुझा हात तुटलेला आहे. म्हणजे माझ्या हाताचं ऑपरेशन झालंय ना, जड जास्त उचलता येत नाही. सो तिने मला ते म्हणजे असं रिअलायझेशन झालं मला की खरंच मी ॲक्च्युली हे विदाऊट हँडल काय घेतलं की घासण्यासाठी वगैरे मला एकदम बरं पडणार, नको उगाच ते हँडलचं. बट ती म्हटली मम्मी तुला उचलताच येणार नाही, जेव्हा आपण यामध्ये पदार्थ पण म्हणजे आता टाकणार तेव्हा जड होणार, मग ते मला उचलता येणारच नाही एका हाताने वगैरे असं. हां कापडने वगैरे दोन्ही हाताने उचलू शकतो. बट मग शेवटी मग असं ठरलं घरी आल्यावर की हँडलवाली कढई घ्यायची आहे. सो ही मी रिप्लेस करणार आहे आणि हँडलवाली आणि झाकणवालीच मोठी रिप्लेस करणार, ही छोटी राहू देणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, खूप बडबड झाली. हां सो बघून सवरून पण असं झालेलं आहे. सो ठीक आहे, काय हरकत नाही. ओळखीचंच आमचं शॉपवाला आहे
आणि देईल तो छानपैकी. आणि ऑनलाईनपेक्षा मला ही खरंच अफोर्डेबल प्राइस पडलेली आहे. याकडे जर सांगाल तर सांगते तर डिस्काउंट म्हणजे आता आपल्या ओळखीचे असल्या डिस्काउंट वगैरे देतात. डिस्काउंट वगैरे जाऊन ही 3 लिटरची जड अशी कढई मला काहीतरी 1100ला पडलेली आहे. तुम्ही 3 लिटरची अशी कढई ऑनलाईन सर्च करा आणि कितीला आहे ते मला नक्की सांगा. मी तर पाहिलेलीच आहे पण तुम्हाला प्राइस डिफरन्स नक्की कळेल. सो ऑफलाईन भांडे घेणं चांगलं आहे असं मला वाटलं. तर ही मी चेंज करेल आणि ती नवीन आणल्यावर तुम्हाला तीही दाखवेल. सो अशी होती माझी खरेदी, भांड्यांचा बाजार. तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. यापैकी तुम्हाला काय आवडलं असेल तर तुम्हीही घ्या मस्तपैकी. सो चला आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय.